टोटल एग्जाम्पल होमवर्कला किती दिले ते जाऊ होमवर्कला किती दिले होमवर्कला कुठून दिले तुम्हाला कसं बुक मध्ये दिले ते का काय नाही जमलं त्याच्यामध्ये कॉन्जुगेट जमले असते की नाही कॉन्जुगेट जमले सर्व पुढे काय करायचं बघा आता इथून दुसरं दिलं होतं दुसरं जमलं नसतं दुसरं नाही जमलं ओके एक्झाम्पल तुला काय लिस्ट होतं 20 ओके 20 नंबरचं एक्झाम्पल आहे 1 प्लस आय इंटू 1 मायनस आय ब्रॅकेट रेस टू इनव्हर्स असं होतं ओके आता ब्रॅकेट रेस टू इनव्हर्स आहे ना इथे जर मी अजून बघतो व्यवस्थित लक्ष द्या z इज इक्वल्स टू 1 प्लस आय इंटू 1 मायनस आय ब्रॅकेट रेस टू इनव्हर्स काय नाही कळलं पाहिजे काय नाही कळलं इनव्हर्स आहे ना इनव्हर्स म्हणजे रेस टू x रेस टू -1 लिहिताना कसं लिहितो आपण 1/x बरोबर मग ब्रॅकेट रेस टू इनव्हर्स आहे ना 1 मायनस आय लिहिताना कसं लिहिणार 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय ओके म्हणजेच काय 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय मग काय राहिलं काय करायचं ओके आता बघूया आता इनव्हर्स होतं माहिती नव्हतं चला काय करायचं 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय इंटू 1 प्लस आय इंटू 1 मायनस आय 1 प्लस आय कॉन्जुगेट मल्टिप्लाय ओके चला न्यूमरेटर 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय 1 प्लस आय ब्रॅकेट डिवाइडेड बाय 1 square plus minus 1 square. A is 1, B is minus 1. Is 1 square plus 1 square. Then A plus B bracket square sign. So 1 square plus 2 into 1 into I plus I square divided by 1 plus 1 equals to 1 plus 2I minus 1 divided by plus minus 1 get काय केलं याच्यामध्ये आपण फक्त 1 मायनस आय रेस टू मायनस पॉवर जी होती त्याला फक्त डिनॉमिनेटरला आणल्यामुळे ती पॉवर निगेटिव्हची काय झाली पॉझिटिव्ह तर ऍक्च्युअली इथे ब्रॅकेट रेस टू 1 इथे वरती जाताना हा 1 काय होऊन जाईल -1 होऊन जाईल पॉवर निगेटिव्ह होऊन जाईल ना ओके मग तेवढं फक्त लक्षात ठेवायचं की आपण इन्व्हर्स करत असताना कशाचा इन्व्हर्स ओके मग 1 मायनस आय चा कॉन्जुगेट काय इथे 1 प्लस आय त्याने मल्टिप्लाय डिवाइड केलं ओके 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय म्हणजे 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर दोघे सेम टर्म आहे सेम टर्मचा ब्रॅकेटचा काय होतो स्क्वेअर होतो मग इथे a मायनस बी a मायनस आय बी आणि a प्लस आय बी चा फॉर्म्युला म्हणजेच काय a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे प्युअरली रिअल नंबर असेल मग त्याला सॉल्व्ह केलं फक्त आपण a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन घेतलं इथे एक्सपान्शन घेतल्यानंतर 1 स्क्वेअर प्लस 2i प्लस आय स्क्वेअर इथे मिळालं डिनॉमिनेटर 1 प्लस 1 2 आलं बस प्लस मायनस 1 कॅन्सल 2i अपॉन 2 2 गेट कॅन्सल रिमेनिंग टर्म इज i therefore which is equals to 0 plus 1i बरोबर a काय आला मग b काय आला 1 पुढे पुढे काय करायचं बघा पुढचं एक्झाम्पल सांगा सर z is equals to I in bracket 4 plus 3I divided by 1 minus काय करायचं अगोदर I ने मल्टिप्लाय कधी पण अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं मॅथमॅटिक्स मध्ये रूल अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं ह्या I ने आपण मल्टिप्लाय करू 4I plus 3I square divided by 1 minus I okay then what is value of I square minus 1 then 4i minus 3 divided by 1 minus I. पुढे can be written as minus 3 plus 4i and then divide denominator पुढे 1 minus I त्याच्या कॉन्जुगेट ने मल्टिप्लाय आणि डिवाइड मग बघा काय मिळेल -3 plus 4i then 1 minus I into 1 plus I divided by 1 plus बरोबर ओके
नाव देन बघा हा ब्रॅकेट हा एक ब्रॅकेट देन वी हॅव टू सॉल्व दिस ब्रॅकेट्स ओके देन हाऊ टू सॉल्व दिस चला सांगा बघा आता -3i plus 4i plus 4i square divided by 1 square plus -1 square बरोबर ना चला मग पुढे सांगा काय आहे -3 ओके 3i -3i plus 4i म्हणजे -3 plus 4 is I only I okay then 4i square is -4 I square's value -1 4 into -1 is -4 okay divided by 1 plus 1 that's one is equals to -3 -4 plus 7 plus I divided by 2 denominator separate करू दिला -7 upon 2 plus 1 upon 2 into I then what is A what is B 1 upon okay now म्हणजे आपल्याला अशा काहीतरी व्हॅल्यूज समजतंय दोघांमधला डिफरन्स ओके याच्यात एक्झाम्पल मध्ये थोडंसं काय चेंज केलं होतं रिलेशन काय घेतलं लक्षात घ्या ठीक आहे पटकन कंप्लीट करा काही डाऊट आहे याच्यात नक्की क्लिअर आहे ओके चल डाऊट असेल लगेच क्लिअर करायचं बघ हा पुढचं एक्झाम्पल चल हे पण नाही आलं 2 plus I upon 3 minus in another bracket 1 plus 2 बरं काय करायचं सांगा प्रश्न अगोदर काय करायचं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा डिनॉमिनेटरचा कारण डिनॉमिनेटर मला कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे ज्यावेळेला तुम्ही रॅशनलाइज म्हणजे कॉन्जुगेट मल्टिप्लाय डिवाइड करता डिव्हिजन मध्ये त्यावेळेला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोघेही कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे a plus ib च्या फॉर्म मध्ये पाहिजे न्यूमरेटर a plus ib च्या फॉर्म मध्ये आहे ऑलरेडी पण डिनॉमिनेटर आहे का नाही त्याला अगोदर a plus ib चा फॉर्म आणा आणि मग त्यानंतर त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करा मग बघा 2 plus I डिवाइडेड बाय सॉल्व्ह करायला 3 into 1 3 into 2 plus 2i 6i minus I into plus 1 minus I into plus 2i minus 2i square बरोबर चला मग सॉल्व्ह करूया 2 plus I divided by 3 plus 5i बरोबर ओके I square ची व्हॅल्यू -2 into -1 plus 2 बरोबर मग पुढे बघा 2 plus I divided by 3 plus 2 5 plus 5 बरोबर आता मल्टिप्लाय करता येईल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर a plus ib चा फॉर्म आला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सॉल्व्ह करायचा आहे बघ सांग काय करायचं कॉन्जुगेट काय डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय 5 minus 5 मल्टिप्लाय आणि डिवाइड ओके मग सॉल्व्ह करा आता चला सांगा 2 plus I into 2 5 minus 5 चला या 2 ने दोघांना मल्टिप्लाय करा 10 minus 10I okay this I into 5 plus 5I divided by 5 square plus 5 square a square plus b square चला 10 minus 10 plus 5 plus की minus -5 okay then I square is okay -1 into -5 plus 5 divided by 25 plus 25 then 10 plus 5 15 plus 15 minus 5i divided by 50 न्यूमरेटर मध्ये कॉमन किंवा डिनॉमिनेटर सेपरेट करून मग डिवाइड करा असंही चालेल डिनॉमिनेटर सेपरेट केलं 15 upon 50 minus 5 upon 50 I भाग द्या 5 ने जातोय 5 3 15 आणि 5 9 50 ओके मग इथे काय आला पाहिजे 3 इथे काय आला पाहिजे 10 इथे 5 1 5 5 10 डायरेक्ट भाग जातो म्हणजे काय आहे आन्सर 3 upon 10 minus 1 upon 10 I what is A now 3 upon 10 and B is minus 1 upon 10 झालं बरं पुढचं
हा एक्झाम्पल नंबर काय आहे 23. 23 ओके that's 23 z is equals to 1 plus I 1 plus I upon 1 minus I. 1 minus I Square. ब्रॅकेट स्क्वेअर काय करणार बोलायचं अगोदर ब्रॅकेट सॉल्व म्हणजे ब्रॅकेटच्या मधली व्हॅल्यू सॉल्व करा ब्रॅकेटच्या मधली व्हॅल्यू सॉल्व केली कारण ते बेटर होऊन जाईल ओके कारण आपल्याला जो मधला जो फॉर्म मिळेल ब्रॅकेटचा सोडून द्या विचार स्क्वेअरचा विचार सोडून द्या फक्त न्यूमरेटर डिनॉमिनेटर जर घेतला तर आपल्याला डिव्हिजन ही a प्लस आय चा फॉर्म मिळेल आणि a प्लस आय चा फॉर्मचा स्क्वेअर करायला सोपं जाईल बरोबर ना मग आपण याचा अगोदर ब्रॅकेटचा स्क्वेअर तसाच ठेवू आणि आतमध्ये डिव्हिजन घेऊन टाकू ओके कॉम्प्लेक्स नंबरची मग 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय इनटू पहिलंच एक्झाम्पल होतं ओके त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर पहिलं एक्झाम्पल तेच बरोबर ओके ना मग काय 1 प्लस आय ने मल्टिप्लाय आणि डिवाइड ब्रॅकेटचा स्क्वेअर तसा जाऊ दे शेवटपर्यंत मग बघा आता चला सांगा सॉल्व करायला 1 प्लस आय स्क्वेअर बरोबर डिवाइडेड बाय 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर ब्रॅकेटचा काय असेल इथे स्क्वेअर असेल बरं पुढे देन प्लस मायनस आय गेट sorry I plus I is 2I then I square is minus 1 then 1 plus 2I minus 1 divided by 1 plus 1 then plus minus 1 get cancelled then 2 brackets are square 2I upon 2 bracket square thus 2 get cancelled the term will be I चा काय येणार इथे square what is I square minus 1 that can be written as Plus 0. minus 1 plus 0 and then what is it? Minus 1. What is B? 0. कळतंय? समजतंय ना रिलेशन बरं याच्यात काही प्रॉब्लेम पुढे चला नेक्स्ट तेच रिलेशन विथ क्रॉस मल्टिप्लिकेशन ओके z काय तो z 3 plus 2 upon 2 minus 5y plus मध्ये plus 3 minus 2y 2 plus 5y बरं काय करता येईल व्हायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन a into b plus c into okay c into b then denominator will be product of that now then take it चला दोघांचा प्रोडक्ट घ्या 3 plus 2y into 2 plus 5y मध्ये साइन जे मिडलचे असेल तीच ओके नंतर 3 minus 2y into whole divided by 2 minus 5y then 2 plus 5y अगोदर लिहून घ्या सगळं नंतर मग प्रोडक्ट वगैरे घेऊ चला सांगा Six. 59. Okay, then 4i. Okay, next 10i square. बरोबर सॉल्व केलं ओके प्लस 6 ओके नेक्स्ट मायनस ओके प्लस 10i होल डिवाइडेड बाय this 2 square conjugate in the equation okay 2 square plus 5 square the value will be plus 2 okay next some values will be cancelled plus minus 15 get cancelled plus minus 4 also get cancelled then remaining term will be 6 plus 6 12 okay 10i square then 20i square divided by 4 plus 25 okay then next 20 minus sorry 12 minus 20 how to get it what is the value of I square minus 1 I square value minus 1 plus 20 into minus 1 minus 20 divided by 29 okay now then 12 minus 8 upon 20 plus 0 into I झालं एक आला
ओके, आणि बी ची व्हॅल्यू काय कळतंय? इथपर्यंत समजलं होतं? ओके, पुढचं हे सर्व डिव्हिजनचे एक्झाम्पल होते ना. अगोदर ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शनचे झाले होते, ते डिव्हिजनचे चालू होते सध्या. बरं, ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल पण नाही आलं नक्की. कसं इन्व्हर्स होता ना तो, इन्व्हर्स x⁻1 होता. लिहिताना कसं लिहिता आपण 1 आपण, आणि मग त्याचा कॉन्जुगेट मल्टिप्लाय डिवाइड करून त्याला सॉल्व्ह केलं. बरोबर. बरं, पुढे पुढचं नाही जमलं होतं. ठीक आहे. z इज इक्वल्स टू काय दिलं? Thus under root of -3 can be written as √3. Thus under root of -3, thus -1 into 3, बरोबर, equals to root of -1 into root of 3, thus iota into 3. चला मग याच्यामध्ये फॉर्म मध्ये दिलं, याच्या कॉन्जुगेट ते मल्टिप्लाय डिवाइड करा आणि सॉल्व्ह करा फक्त. कसं येईल बरं हे एक्झाम्पल? मग 2 प्लस iota √3 then 4 प्लस iota √3. काय करणार? डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड, म्हणजे असं घ्यावं लागेल 4 - i√3 डिवाइडेड बाय 4 - i√3. डिनॉमिनेटरला परत 30 व्हॅल्यू, ब्रॅकेट सॉल्व्ह करा न्यूमरेटर मधला. चला सांगा 2 into 8. हा, पुढे 2√3 i, 2 into √3 into i, प्लस मायनस. ओके, नेक्स्ट प्लस 4√3 i, बरोबर का? 4√3 i प्रोडक्ट झालं. या √3 i ने मल्टिप्लाय केला, आता √3 i into -√3 i प्लस मायनस √3 into √3 3 i into i सॉल्व. जसं रेग्युलर करतो तेच कॅल्क्युलेशन फक्त यायला पाहिजे व्यवस्थित. हा, 4² प्लस √3 स्क्वेअर, a काय 4, b काय √3, a² प्लस b². मग त्या पद्धतीने लिहिलं फक्त. चला सांगा पुढे माझं 8 मायनस जस्ट कॉमन कोण निघतं बरं याच्यातून? √3 आहे, √3 i. ब्रॅकेट मधून तिथून कॉमन काढून घ्या, प्लस इन ब्रॅकेट -2 प्लस 4 √3 i कॉमन बाहेर काढून घेतलं. बरोबर कळतं ना काय केलं? म्हणजे ते डायरेक्ट पण करू शकतो, पण मी कॉमन बाहेर काढून केलं. कारण का हे दोघे टर्म सेम आहे. -2 प्लस 2 किती होतं? -2 प्लस 4 किती होईल? +2 होईल ना, म्हणजे that's 2 टाइम्स ऑफ √3 आहे असं मिळालं असतं. मग इथे पण बघा व्यवस्थित काय येते सबट्रॅक्शन. +2 into √3 आहे, दासवणीचा 2√3 आहे. ओके, त्याला काही फरक पडणार नाही. म्हणजेच काय, मोठा 4 आहे, लहान 2 आहे, दासवणीचा 2√3 बरोबर. सबट्रॅक्शन रेग्युलर केलं. आणि इथे +3 डिवाइडेड बाय 16 प्लस 3 ऍड करा, 8 प्लस 3 11 प्लस 2√3 i डिवाइडेड बाय 19. सेपरेट करा 19. 11 upon 19 plus 2√3 upon 19 i. Then what is a and what is b? बस एवढंच करायचं. आलं लक्षात? समजतंय नाही? ओके, अजून बाकीचे झाले ते सर्व. ओके, शेवटचं 11 नंबरचं केलं होतं का? 11 नंबरचं काय आहे व्हॅल्यू? नंबर होमवर्कला दिलं नाही आलं. 11 नंबरचं नाही आलं. नाही, काय नाही आलं? व्हॅल्यू सांगा बरं काय? z is equals to 4i raised to 8 3i raised to 9. Okay. Plus 3 upon 3i raised to 11. 3 I raised to 11. I raised to 11 -4i raised to 10. -4i raised to 10 -2. minus. Okay. काय नाही, i ची पॉवर काढा फक्त. रिमाइंडर किती येतात? 4 ने डिवाइड करतो ना आपण पॉवर. 4 ने जर डिवाइड केलं तर 4 into i raised to 4 ने डिवाइड करा. रिमाइंडर काय येतं? 4 ने डिवाइड केलं राईटला 0 येतो ना, म्हणजे 4 into 2 plus 0
रिमाइंडर जर रिमाइंडर 0 असेल तर आय ची व्हॅल्यू काय येते 1 येते ना आय रेस टू 0 किती येतो रिमाइंडर 0 असल्यावर 1 असल्यावर काय येते आय 2 असल्यावर पॉवर -1 आणि 3 असल्यावर चारच व्हॅल्यू येतात जर आय रेस टू 0 असेल तर ती व्हॅल्यू 1 येते रिमाइंडर 0 असेल तर आय रेस टू 1 असेल तर इटसेल्फ आय येतो ओके आय स्क्वेअर असेल तर -1 येतो आणि आय क्यूब असेल तर -i या चार व्हॅल्यूची दुसरी व्हॅल्यू मला मिळणार नाही आता आय रेस टू 8 आहे रिमाइंडर किती येतो इथे 0 मग आय रेस टू 0 किती यायला पाहिजे 1 इथे सांगा मग आय रेस टू 9 ला -3 into आय रेस टू 4 into 2 plus 1 रिमाइंडर किती येतोय याचे लिस्ट ठेवा 3 डिवाइडेड बाय पुढे चला 3 into I raised to 4 into 2 plus 3 बरोबर माइनस I just 4 into I raised to 4 into 2 plus 2 minus 2 चला व्हॅल्यूज पुट करा फटाफट सांगा 4 I raised to रिमाइंडर 0 आहे व्हॅल्यू काय पाहिजे 4 into 1 4 okay then minus 3 into I raised to रिमाइंडर काय 1 व्हॅल्यू काय पाहिजे I just 3i plus 3 divided by रिमाइंडर 3 ना minus I that's minus 3i बरोबर इथे रिमाइंडर 2 असेल तेव्हा रिमाइंडर 2 असेल त्यावेळेला -1 into -4 ओके माइनस बरोबर पुढे 4 plus 3 7 minus 3 है upon 2 just 2 minus 3 पुढे झालं पुढचं डिव्हिजन सॉल्व करायचे येते लक्षात व्हॅल्यू काढता येत आहे समजता येईल सगळं डिव्हिजन करता येईल प्रॉडक्ट घेता येईल प्रॉडक्टचा काही विषय पडेल ऍडिशन तर आपली रेग्युलर समजतंय ओके कालचा जो क्वेश्चन होता तो कॉन्जुगेट काढायचा तो झाला सगळे कॉन्जुगेट्स आले ओके ठीक आहे आपण पुढचा एक क्वेश्चन घेऊ पॉवर ऑफ द आय साठी पॉवर्स काढायचे मला जस्ट टू फाइंड द पॉवर्स ऑफ आय ओके फक्त व्हॅल्यूज काढायचे किंवा ए प्लस आयबीचा फॉर्म आला तर ए प्लस आयबीचा फॉर्म लिहायचा आहे चला त्याच्यामध्ये फक्त कॅल्क्युलेट करायचे दुसरं काही नाही रिअल पार्ट आला रिअल पार्ट कॅल्क्युलेट करा नाहीतर बाकीच्या व्हॅल्यू जरी रेग्युलरच्या केल्या तरी चालतील ओके फक्त इव्हॅल्युएट करायचं आहे ओके क्वेश्चन काय इव्हॅल्युएट द फॉलोइंग कितवा क्वेश्चन आहे सेकंड कॉन्जुगेटचा सेकंड असेल मी दुसरा कॉन्जुगेट साठी सांगितलं होतं ना मी कॉन्जुगेट फाइंड आउट करायला केलंय सॉल्व सगळ्यांनी केले कोणी केलेले एक्झाम्पल सॉल्व नाही केले कोणी कालचे ट्राय केलेच नाही बरं कॉन्जुगेटचे बाकी कालचे सांगतोय मी कालचे होमवर्क कोणी केलेलं नाहीये पटकन सगळ्यांचे झाले मागे झाले हे आलेच नाही ट्राय केलेच नाही तो तुमचा प्रॉब्लेम मागे केले सर्वांनी केले बरं बाकीचे उदाहरण दिले बाकीचे उदाहरण दिले ते पावसाच थांबा थोडंसं दुसऱ्यांनी सांगतो चला पुढचं एक्झाम्पल करू इव्हॅल्युएट द फॉलोइंग इव्हॅल्युएट द फॉलोइंग फर्स्ट एक्झाम्पल फक्त इव्हॅल्युएट करायचं ना 2i cube bracket square 2i cube bracket square
2i क्यूब ब्रॅकेट्स. ओके नाव चला मी फक्त पॉवर सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. पॉवर बाकीचे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे कारण पॉवर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. चार व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर i⁴n प्लस 0 असेल तर त्यावेळेला व्हॅल्यू असते माझ्याकडे 1. i⁴n प्लस 1 असेल त्यावेळेला व्हॅल्यू असते i⁴n प्लस 2 असेल त्यावेळेला व्हॅल्यू असते -1 आणि i⁴n प्लस 3 असेल त्यावेळेला व्हॅल्यू असते -1. हे व्हॅल्यू लक्षात ठेवायचे. चला बाय इंडायसेस इथे सगळे अल्जेब्रिक फॉर्म्युलेज वापरायचे. इंडायसेस रूल सर्व काही आपल्याला अप्लाय करता पाहिजे. नाव चला मग फक्त व्हॅल्यू काढायची दुसरं काहीच करायचं नाही की याची व्हॅल्यू काय आहे. नाव चला मग क्यूब सांगा मला. 2 चा क्यूब क्यूब आपण लिहून घेऊ. 2i क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर क्यूब नाही दिले ना. ओके स्क्वेअर दिले. चला मग 2 चा स्क्वेअर इंडायसेस रूल नुसार सेपरेट करतो ना. इंडायसेस रूल काय सांगतात a⁴n असेल तर याला लिहिताना मी कसं लिहितो a⁴m किंवा a⁴n पण लिहू शकतो. मग हा जो पॉवर आहे या दोघांना पॉवर देऊन जा फक्त सेपरेट. 2 चा स्क्वेअर किती येतोय 4 i क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर. हे दोघं काय होणार मल्टिप्लाय 2 × 3 4 × i⁶ सांगा i⁶. रिमाइंडर किती आहे 4 ने डिवाइड केलं 2 रिमाइंडर किती येतोय 2 प्लस i² म्हणजे i4 × i² अगोदर लिहून घे. डिवाइड करून रिमाइंडर लिहून घे. ओके i² ची व्हॅल्यू -1 म्हणजे काय आलं पाहिजे -4 म्हणजे याची व्हॅल्यूज काय आहे -4. याच्यात याची व्हॅल्यू काय याच्यात याची व्हॅल्यू काय 0 कळतंय. ओके 2 मिनिट बघून घ्या अगोदर एक नंतर करा. i⁵. चला सांगा बरं जर z मी अजून केला असेल तर i⁵ पाहिजे पॉवर्स. ने काय करायचं 35 ला 4 ने काय करायचं डिवाइड करायचं. रिमाइंडर चेक करा ना. 35 ला 4 ने भाग द्या. रिमाइंडर सांगा 4 × 8 प्लस 3 रिमाइंडर किती येतोय 3. जर रिमाइंडर 3 आला तर व्हॅल्यू काय आला पाहिजे चालेल एवढंच करायचं. डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल किंवा रिमाइंडर किती येतोय i क्यूब. या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. that's one is equals to minus. ओके नंतर बेसिक बघून घ्या. नंतर काय थर्ड i⁸ सांगा रिमाइंडर काय 4 रिमाइंडर 0 बरोबर. म्हणजे काय पाहिजे i⁵ इक्वल्स टू 1 बरोबर. नंतर 4 i⁴196 4 रिमाइंडर इज 0 का 4 ने भाग जातोय किती ने 4 पण किती ने रिमाइंडर ऑप्शन काय 40 that's 44 is not 49. 49 into 2 is 98. 98 into 2 is 196. That's 49. म्हणजेच काय रिमाइंडर इज 0 then i⁵ is equals to 1. That's fifth number. i⁵783. रिमाइंडर सांगा 4 ने डिवाइड करू 3 8 रिमाइंडर इज 1 किती येतो अनिश नक्की 4 ने भाग दिला. इथे एकाने सांगितलं नाही सर्वांना सांगा पटकन कॅल्क्युलेट डिव्हिजन ते सांग. एकाने 1 सांगितलं सगळ्यांनी 1 सांगितलं 783. 4 ने भाग दिला 4 × 4 3 ओके हा 8 पुढे 36 किती येतोय 3 पुढे मग रिमाइंडर किती आला पाहिजे 3 i³ इज इक्वल्स टू मायनस बरोबर. ओके नेक्स्ट
आता सांग रिमाइंडर 4 आणि 5 घ्या रिमाइंडर सांगा पटकन किती आहेत रे? 3 झाले म्हणजे कारण मी 4च्या पटीतच घेतलं होतं 2000 is multiple of 4 okay and then again 783 will be divisible by 4 get remainder is 3 then we get an iq is equals to okay याला लिहिताना पूर्ण डिटेल्स मध्ये लिहिलं तरी काय ते रिड्यूस करत आणि डायरेक्ट पण लिहिलं तरी काही प्रॉब्लेम तुम्हाला डायरेक्ट एक असेल तर ओके iq is equals to minus then divided पटापट बघू नका काय केलं लक्षात येते ना 0 plus I raised to 0 equals to 1 okay now then रिमाइंडर 3 नक्की चेक करा परत एकदा चेक करा रिमाइंडर काय आता वरच येतं ना आता वर येतं आय रेस टू 1 इक्वल्स टू 8 ठीक सर ओके डन आय रेस टू करा परत एकदा युनिट प्लेस चूज करून इकडे डायरेक्ट 3 युनिट प्लेस वर डायरेक्ट काढू शकता युनिट प्लेस वर डायरेक्ट आन्सर मिळेल व्यवस्थित बघा युनिट प्लेस काय असेल त्यानुसार डायरेक्ट काय रिमाइंडर आहे हे डायरेक्ट सांगतो आपल्याकडे फक्त 4 रिमाइंडर 0 1 2 आणि 3 त्यामुळे युनिट प्लेस जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलेत ना युनिट प्लेस काय तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळेल युनिट प्लेस बघा व्यवस्थित दिसतंय का युनिट प्लेस जर 4 च्या मल्टिपल मध्ये असेल तर ऑब्विसली 0 झाले पाहिजे बरोबर ना नंतर कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत बघा चेक करायचं ओके सांग थ्री पण येऊ शकतो 1 किंवा 3 1 पैकी येतोय याची व्हॅल्यू काय दिली 3 is equals to कळतंय पावर्स ओके हे पॉवरशी रिलेटेड आपल्याला एवढं समजायला हवं सगळ्या गोष्टी आता बघू एक एक्झाम्पल पुढच्या आता नवीन एक्झाम्पल चला यायचं बाकी आय रेस टू 93 फटाफट करा फटाफट सॉल्व करा मी व्हॅल्यूज देतो फटाफट कॅल्क्युलेट करा कॅल्क्युलेट वनाचं तर नक्की वन अपॉन आय एस टू 58 1 upon I raised to 58 अगोदर I raised to 58 ची व्हॅल्यू काढून घ्या आणि मग काय ते त्याच्यावर लिहायचं
रिमाइंडर 2. Okay. Remainder is 2. Okay. Then thus can be written as 1 upon I raised to 2. I raised to 2 is 1 upon minus 1. That's what is equals to minus 1. Okay. बरोबर है h value 1 upon I raised to 58. I raised to 58 value I square. Okay. I square value remainder is directly values. I cube चा फॉर्म मध्ये जाईल. Okay. Then next I raised to 96. Zero. काय झालं? रिमाइंडर काय आता 0. 1 upon I raised to 0. That's 1 upon 1 equals to कळतात? समजतात ना व्हॅल्यूज काढता येतात पटापट. ओके पुढचे एक्झाम्पल पटकन देऊया सर. एक्झाम्पल 50 घ्या बरं व्हॅल्यूज पटापट कॅल्क्युलेट करता आलं शेवटचं एक्झाम्पल काय आता? हे झालंय का? ठीक आहे.
सोपे एक्झाम्पल आहे म्हणून जास्त वेळ येतं. एक्झाम्पल सोपे, फक्त इव्हॅल्युएट करायचं, कॅल्क्युलेट, पॉवर कॅल्क्युलेट करायची आणि व्हॅल्यू द्यायची. व्यवस्थित व्हॅल्यू लिहायचं काही. ठीक आहे. अजून